मित्रांनो, जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा आपण काही चुकीचं करत नाही, तरीही आपल्याबद्दल चुकीचं पसरवलं जातं. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का, जो तुमच्या समोर खूप चांगलं वागतो, हसून बोलतो, पण मागून तुमचं नाव खराब करतो? तो तुमच्याबद्दल खोटं पसरवतो, लोकांसमोर तुमची इमेज खराब करतो, तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतो, तुमच्यावर ब्लेम टाकतो आणि तुम्हाला वीक दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपल्याला काही कळत नाही, पण हळूहळू लोकांचा बिहेवियर बदलायला लागतो. काही लोक डिस्टन्स ठेवायला लागतात, काही लोक वेगळ्या नजरेने पाहतात आणि काही लोक सायलेंटली जज करायला लागतात. आणि त्यावेळी मनात खूप काही चालू असतं. हे सगळं माझ्याबद्दल का? मी काय चुकीचं केलं? राग येतो, फ्रस्ट्रेशन येतं आणि कधी-कधी आपण इमोशनली वीक फील करतो. आपल्याला वाटतं जाऊन सगळ्यांसमोर क्लिअर करावं. ज्याने बदनामी केली त्याला उत्तर द्यावं. पण मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठी चूक होते. कारण बदनामीला लगेच रिप्लाय दिलात तर तुम्ही सिच्युएशन अजून खराब करता. ज्यांना ड्रामा पाहिजे असतो त्यांना तुम्ही रिॲक्शन दिलात की ते जिंकतात. म्हणूनच बदनामीला रिप्लाय देणं सोपं आहे, पण स्मार्ट रिप्लाय देणं खूप अवघड आहे. कारण स्मार्ट रिप्लाय म्हणजे रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करणं, इमोशन नाही लॉजिक वापरणं आणि स्वतःची व्हॅल्यू मेंटेन ठेवणं. मित्रांनो, आजच्या काळात फक्त चांगलं असणं पुरेसं नाही. तुम्हाला स्मार्ट सुद्धा असावं लागतं. तुम्हाला स्वतःचं प्रोटेक्शन करता आलं पाहिजे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बदनामी करणाऱ्यांना कसं हँडल करायचं, त्यांना त्यांच्या वागण्याची अद्दल कशी घडवायची आणि 7 स्मार्ट आणि प्रॅक्टिकल मार्ग जे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतील आणि तुमची इमेज स्ट्रॉंग ठेवतील. हे काही फक्त थेअरी नाही, हे रिअल लाईफमध्ये काम करणारे स्ट्रॅटेजीज आहेत जे तुम्हाला अननेसेसरी ड्रामापासून वाचवतील. जर तुम्ही हे समजलात आणि तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केलं तर कोणीही तुमची इमेज खराब करू शकणार नाही आणि तुम्ही स्वतःला कॉन्फिडंटली हँडल करू शकाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी गोष्ट समजेल जी तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाचवेल आणि तुम्हाला मेंटली खूप स्ट्रॉंग बनवेल. नंबर 1, लगेच रिॲक्ट करू नका. मित्रांनो, जेव्हा तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचं ऐकायला येतं तेव्हा नॅचरली आपल्याला राग येतो. आपल्याला वाटतं आत्ता लगेच जाऊन उत्तर द्यायचं. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते. कारण तुमचा रिॲक्शन हा तुमचा कंट्रोल नसतो. तो तुमच्या इमोशन्सचा रिझल्ट असतो. आणि जे लोक बदनामी करतात ते नेमकं ह्याच रिॲक्शनची वाट बघत असतात. तुम्ही रागात बोललात, ओव्हर रिॲक्ट केलात तर तुम्ही स्वतःच सिच्युएशन खराब करता. त्याऐवजी थोडं थांबा, डीप ब्रीथ घ्या, शांतपणे ऑब्झर्व करा. कोण बोलतंय, का बोलतंय? कधी-कधी लोक जेलसीमुळे बोलतात, कधी इन्सिक्युरिटीमुळे. जर तुम्ही काम राहिलात तर तुम्ही सिच्युएशन समजू शकता आणि योग्य मूव्ह करू शकता. रिॲलिटी रिॲक्शन इक्वल टू लॉस, कंट्रोल इक्वल टू पॉवर. नंबर 2, सत्यावर फोकस ठेवा. मित्रांनो, लोक काय बोलतात हे तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, पण ट्रूथ काय आहे हे तुम्हाला माहित असतं. कधी कधी लोक काहीही बोलतात, एक्सएग्रिकेट करतात, स्टोरी ट्विस्ट करतात, पण जर तुमचं काम क्लीन असेल, तुमची इंटेन्शन क्लिअर असेल तर ट्रूथ जास्त काळ लपून राहत नाही. समस्या अशी आहे, आपण लोकांच्या बोलण्यावर जास्त फोकस करतो आणि स्वतःच्या ट्रूथवर कमी. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच चुकीचा आहे का? जर आन्सर नाही असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही. वेळ जाऊ द्या, लोकांना ट्रूथ दिसेल आणि खोटं आपोआप बाहेर येईल. रिॲलिटी ट्रूथ विन्स ऑलवेज. नंबर 3, डायरेक्ट फाईट टाळा. मित्रांनो, बदनामी झाली की आपल्याला वाटतं जाऊन त्याला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं, पण रिअल लाईफमध्ये फाईट केला तर सिच्युएशन क्लिअर होत नाही. उलट ड्रामा वाढतो, गॉसिप वाढतो, लोक एंटरटेनमेंट घेतात आणि
शेवटी तुमचीच इमेज खराब होते. कारण लोकांना ट्रूथपेक्षा ड्रामा जास्त आवडतो. म्हणून अननेसेसरी फाईट टाळा. शांतपणे सिच्युएशन हँडल करा. रियालिटी फाईट इक्वल टू मोर डॅमेज, स्मार्टनेस इक्वल टू प्रोटेक्शन. नंबर 4, स्ट्रॉंग इमेज बिल्ड करा. मित्रांनो, तुमची इमेज ही तुमची बिगेस्ट स्ट्रेंथ असते. जर तुमची रेप्युटेशन स्ट्रॉंग असेल, लोक सहज खोटं बिलीव्ह करत नाहीत. म्हणून तुमचं काम स्ट्रॉंग ठेवा. तुमचं बिहेवियर कन्सिस्टंट ठेवा. लोक तुम्हाला ऑब्झर्व करत असतात. तुम्ही कसं बोलता, कसं वागता, कसं हँडल करता. जर तुमची इमेज क्लीन असेल तर खोटं टिकत नाही. रियालिटी, रेप्युटेशन इक्वल टू शिल्ड. नंबर 5, लिमिटेड रिस्पॉन्स द्या. मित्रांनो, कधी कधी सायलेन्स पुरेसा नसतो. रिप्लाय द्यावा लागतो. पण रिप्लाय कसा द्यायचा हे इम्पॉर्टंट आहे. लांब एक्सप्लेनेशन देऊ नका. डिफेन्सिव्ह होऊ नका. शॉर्ट बोला, क्लिअर बोला, काम बोला. कारण जास्त एक्सप्लेन केलं तर तुम्ही वीक दिसता. रियालिटी, लेस बोलणं इक्वल टू पॉवर. नंबर 6, राईट लोकांवर फोकस करा. मित्रांनो, सगळ्यांना कन्व्हिन्स करणं इम्पॉसिबल आहे. काही लोक तुम्हाला समजून घेतील, काही लोक जज करतील. म्हणून एनर्जी वेस्ट करू नका. राईट लोकांवर फोकस करा. जे तुमच्यावर ट्रस्ट करतात, जे तुम्हाला ओळखतात, तेच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. रियालिटी, राईट पीपल मॅटर. नंबर 7, स्वतःला अपग्रेड करा. मित्रांनो, बदनामी करणाऱ्यांना बेस्ट रिप्लाय काय आहे माहित आहे? तुमचा सक्सेस. जर तुम्ही बसून आर्ग्यू करत राहिलात, तुम्ही टाइम वेस्ट करता. पण जर तुम्ही स्वतःवर काम केलं, स्किल्स इम्प्रूव्ह केल्या, ग्रोथवर फोकस केलं, तर तुमचं रिझल्ट बोलतं. लोक स्वतःच समजतात कोण खरं आहे, कोण खोटं आहे. रियालिटी, सक्सेस इक्वल टू सायलेंट रिप्लाय. म्हणून मित्रांनो, जीवनात बदनामी करणारे लोक भेटणं हे काही नवीन नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा त्याला चुकीचं समजलं जातं, जेव्हा त्याच्याबद्दल खोटं पसरवलं जातं. पण खरी गोष्ट ही आहे, तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय हे तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं. पण तुम्ही त्यावर कसा रिॲक्ट करता हे पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये असतं. खूप लोक काय करतात माहित आहे? ते लगेच रिॲक्ट होतात, अँगरमध्ये बोलतात, इमोशनमध्ये डिसिजन घेतात आणि अननोविंगली ते स्वतःच आपली सिच्युएशन खराब करतात. पण तुम्ही तसं करायचं नाही. तुम्ही वेगळे आहात. तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे. पण फक्त बाहेरून नाही, तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनायचं आहे. लक्षात ठेवा, बदनामी करणाऱ्यांशी लढणं ही ताकद नाही. त्यांना इग्नोर करून स्वतःवर फोकस करणं ही खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही रिॲक्ट करणं थांबवता आणि स्मार्ट रिस्पॉन्ड करायला लागता, तेव्हा गेम बदलतो. कंट्रोल तुमच्याकडे येतो. सिच्युएशन तुमच्या हातात येते. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट ही तुमची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. जर तुम्ही स्वतःला डाऊट केलात तर लोक तुम्हाला सिरियस घेत नाहीत. म्हणून स्वतःची व्हॅल्यू ओळखा. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण शेवटी लोकांचं बोलणं टेम्पररी असतं, पण तुमची मेहनत, तुमची कन्सिस्टन्सी ही कायम राहते. मित्रांनो, जिंकतो तोच जो शांत राहतो, जो रिॲक्ट करत नाही, जो परिस्थिती समजून घेतो आणि जो प्रत्येक वेळी स्वतःवर काम करत राहतो. आज तुम्ही एक डिसिजन घ्या. कोणाच्याही शब्दांमुळे तुमची व्हॅल्यू कमी होऊ देणार नाही. कोणी काहीही बोललं तरीही तुम्ही तुमच्या पाथवर फोकस करणार. कारण तुमचं फ्युचर तुमच्या ॲक्शन्सवर ठरतं, लोकांच्या ओपिनियन्सवर नाही. आणि एक दिवस तुमचं काम, तुमचा सक्सेस इतका मोठा बोलेल की लोकांना काहीही बोलण्याची गरजच उरणार नाही. म्हणून स्ट्रॉंग बना, काम बना, स्मार्ट बना आणि लक्षात ठेवा, तुम्ही जितके शांत तितके पॉवरफुल, तुम्ही जितके फोकस तितके अनस्टॉपेबल. जर तुम्ही हे समजलात तर कोणीही तुमची इमेज खराब करू शकत नाही आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ताठ उभे राहू शकता. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात तर याचा अर्थ एकच आहे, तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे. तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवायची आहे आणि कोणाच्याही शब्दांमुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही. आजच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला एक जरी गोष्ट समजली असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की हो, मला रिॲक्ट न करता स्मार्ट बनायला हवं, तर हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तो अप्लाय करा. आणि जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा.
कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी फक्त नंबर नाही, तो आमच्यासाठी मोटिवेशन आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला असेच रिअल लाईफ प्रॅक्टिकल आणि पॉवरफुल कंटेंट मिळणार आहे, जे बोलणं माइंडसेट स्ट्रॉंग बनवेल. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. कदाचित तुमच्यासारखाच कोणी आज या सिच्युएशनमधून जात असेल आणि तुमच्या एका शेअरमुळे त्याला योग्य डायरेक्शन मिळू शकतो. तुमचा सपोर्ट, लाईक, सबस्क्राईब, शेअर हे सगळं आम्हाला पुढे आणखी चांगलं कंटेंट बनवायला मोटिवेट करतं. आणि हो, सुपर थँक्स फीचर सुरू आहे. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल आणि तुम्ही सपोर्ट करू इच्छित असाल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही तुमचा सपोर्ट दाखवू शकता. मित्रांनो, तुमचं सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या या जर्नीचा भाग बना. आणि लक्षात ठेवा, तुमचं लाईफ बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी कधी एक छोटा डिसिजन सुद्धा सगळं बदलू शकतो.